नमस्कार, आदाब। मैं हूँ सना दलवी। मैं चंद सजेशंस उन लोगों को देना चाहूँगी जो रील्स बनाते हैं, शेर व शायरी करते हैं, कविताएं पढ़ते हैं। भाषा का ज्ञान होना बहुत ज़रूरी है और उसको अगर आप सीखना चाहते हो तो अगर उर्दू में है तो नुक्ता ज्याला म्हणतात टिंब, तो कुठून येणार, घशातून कसा येईल, तर त्याच्यासाठी थोडा प्रोनाउंसिएशन उसकी तरफ ध्यान देना बहुत ज़रूरी है। तो जैसे ख्याल पण म्हणता येईल ना, मेरे ख्याल में ये आया, मेरे ख्याल हा ऐकणं येणार। त्या ख खाली एक टिंब आहे, ख्याल। लाजमी, ज खाली टिंब आहे, तो नुक्ता, लाजमी। नाही तर कसं म्हणणारे काय म्हणतील, लाजमी, कानाला खटकतं ना। सर तलफ्फुज म्हणजे शब्दांचं उच्चारण, तर ते व्यवस्थित आलं पाहिजे। शिकायचं असेल ना, परिपूर्ण शिका। अर्ज नाही, त्याच्या खाली पण एक टिंब आहे। जेव्हा टिंब असतं ना, तेव्हा लक्ष द्यायचं तो नुक्ता आहे आणि त्याचं उच्चारण इथून आलं पाहिजे। प्रयत्न करा, आपण आरशासमोर बसायचं आणि एक नाही 10 वेळा म्हणा, अर्ज, ख्याल, लाजमी। हे जे शब्द आहेत ना, हे उच्चारण जर तुम्ही नीट ठेवलं तर ऑटोमॅटिकली हळूहळू त्याची सवय होईल। आणि कुठलेही आपण जेव्हा बोलतो, ज्याला म्हणतात संवादाला म्हणतात गुफ्तगू म्हणजे संवाद। तो साधताना ना, सातत्याने आपण डोक्यात हे नाही ठेवायचं की माझ्यापुढे कॅमेरामध्ये मी दिसते हे पलीकडचं, मला काहीच दिसत नाही, मी सगळं तुमच्याशी संवाद साधते, तुम्ही सगळे मला दिसताय। आणि मला बोलताना तुमच्यासोबत एक असं छान मनमोकळं वातावरण निर्माण करायचं आहे की जेणेकरून मनातला सद्भाव मनापर्यंत पोचला पाहिजे। आणि ह्याच्यासाठी वाचन, कोणाचं जर तुम्हाला अनुकरण करायचं असेल, अनुकरण कधीच कोणाचं करू नका। त्यांना बघा, फॉलो करा, बघत राहा ते कसे बोलतात, काय बोलतात, आणि हळूहळू आत्मसात करून आपल्या पद्धतीने बोलायचं। आता मी कित्येक गुलजार साहेबांचे शेर व शायरी वाचते, बरेचसे जेवढे डिस्टिंग्विश पीपल। आता त्यांची जर शेर व शायरी त्यांच्या शब्दात त्यांच्या तोंडून ऐकली तर फार वेगळी, पण म्हणून काय मी त्यांची कॉपी करायची का? ते आहेत, मी आहे। मी माझ्या पद्धतीने सुद्धा माझे विचार, माझा जो एक मनातला भाव आहे तो तुमच्यापर्यंत सहजतेने पोचू शकते। लताबाईंनी गायलेली गाणी कधी कोणी इतकं सुंदर गाऊन जातं, फार वेगळ्या पद्धतीने, कारण तो त्यांचा आवाज आहे आणि त्यांची ती शैली आहे। स्वर फक्त लक्षात ठेवायचे असतात आणि आपल्या पद्धतीने जर आपण गायलं तर ते गाणं आपलं होऊन जातं। आपण प्रेरणा म्हणून त्यांचं घेतलेलं आहे, ते गुरुस्थानी आहेत। ही एक गोष्ट जर लक्षात ठेवली ना, प्रत्येक गोष्ट शिकावी आणि आपल्या पद्धतीने मांडावी, त्यात मजा असते। बघा करून, खूप कठीण नाही आहे, फक्त वाचन ठेवा आणि सातत्याने प्रॅक्टिस करायची, म्हणजे सगळं अगदी छान होतं। तुमच्या संवादाला एक अर्थ लाभतो आणि ऐकणाऱ्याला सुद्धा खूप छान वाटतं। तर हे एक सूत्र आहे, तुमच्यापुढे मी माझ्या पद्धतीने मांडलं आहे। ज्याला कोणाला त्याच्यातनं काही घ्यायचं असेल, आत्मसात करायचं असेल, जरूर घ्यावं, कारण मीही प्रत्येकाकडनं मी बघितलं आहे, मी शिकले आहे, आत्मसात केलं आणि मी माझ्या पद्धतीने मांडते, त्यामुळे लोकांना ते आवडतं। तर माझे विचार मी तुमच्यापुढे मांडले आहेत। मला नक्की खात्री आहे की मला जे म्हणायचं ते तुमच्या हृदयापर्यंत पोचलं असणार आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने आपल्या पॉडकास्ट म्हणा किंवा शेर व शायरी म्हणा, कविता वाचन छान करू शकाल। तर एवढंच बोलून मी सना दळवी आपणा सगळ्यांची रजा घेऊ इच्छिते। धन्यवाद।